जो आपला पुढचा पॉइंट आहे तो देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. बघा, दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी जी आहे ती आपल्याला इथे काढायची आहे. म्हणून समजा आकृतीत दाखवल्याप्रमाणे PQRS हा किती आहे तर 6 सेंटीमीटर बाजूचा चौरस आहे. प्रत्येकाची लांबी जी आहे ती किती आहे तर 6 सेंटीमीटर ही प्रत्येकाच्या भुजांची जी लांबी आहे ती आहे. मग आपण इथे पाहू शकतो की त्रिकोण PQR मध्ये पायथागोरसच्या प्रमाणानुसार बघा PQR मध्ये पायथागोरसच्या प्रमाणानुसार प्रत्येकाची लांबी किती सांगितलेली आहे 6 सेंटीमीटर सांगितलेली आहे. म्हणून लांबी PR वर्ग बरोबर लांबी PQ वर्ग अधिक लांबी QR वर्ग हे आहे पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण इथे घेतलेलं आहे. म्हणून 6 ही काय दिलेली आहे प्रत्येक बाजूची लांबी जी आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. म्हणून 6 वर्ग अधिक 6 वर्ग बरोबर 6 6 36 आणि 36 अधिक 36 किती होतात तर 72 हे होतात. मग वर्गमुळात 72 वर्गमुळात 72 आहे तर त्याचा जो वर्गमूळ आहे तो बघा काय आहे तर तो आहे कर्णाची लांबी वर्गमुळात 72 सेंटीमीटर. बघा कर्णाची जी लांबी आहे ती आहे वर्गमुळात 72 सेंटीमीटर जी आपल्याला मिळालेली आहे. आता जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे बघा, चौकोन BST ह्या समभुज चौकोनाचे कर्णे एकमेकांना बिंदू A मध्ये छेदतात. जर मापकोन कोन BTS बरोबर 110 अंश आणि मापकोन TBS आपल्याला मग तो काढायचा आहे. आणि जर TE बरोबर 24 सेंटीमीटर दिलेला आहे, लांबी BS बरोबर 70 सेंटीमीटर दिलेली आहे आणि लांबी TS मग हे आपल्याला काढायचे आहे. तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला इथे काय करायचे आहे तर दिलेल्या माहितीनुसार आधी आपल्याला इथे जी कच्ची आकृती आहे ती आपण इथे काढून घेतलेली आहे. तर बघा इथे आपल्याला कुठला BEST म्हणून BEST हा जो चौकोन आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्या छेदनबिंदूला आपण A हे नाव दिलेलं आहे. मग जो आपला पहिला नियम होता त्यानुसार बघा समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात एकरूप असतात. सम्मुख कोन बघा कुठले आहे तर सम्मुख कोन आपण इथे पाहू शकतो. माप कोन BES बरोबर माप कोन BTS किती आहे तर 110 अंश आहे. इथे बघा BES आपण बघू शकतो BES चं जर 110 अंश माप आहे तर BTS चं देखील किती असणार आहे तर 110 अंश एवढं असणार आहे. का कारण इथे समभुज चौकोनाचे जे सम्मुख कोन असतात ते कसे असतात एकरूप असतात. म्हणून यांचं माप देखील कसं आहे तर एकच असणार आहे. म्हणून इथे मापकोन BTS अधिक मापकोन BS अधिक मापकोन TBE अधिक मापकोन TSE बरोबर चारही कोनांची बेरीज बरोबर किती तर 360 अंश. इथे दिलेल्या आकृतीनुसार चारही कोनांची बेरीज आपल्याला माहित आहे की किती आहे तर 360 अंश एवढी आहे. मग 110 अंश अधिक 110 अंश अधिक मापकोन TBE अधिक मापकोन TSE बरोबर 360 अंश. आता आपल्याला दोन कोनांची जी माप आहे ते आपल्याला माहीत आहे, दोन कोनांची माहीत नाही म्हणून आपण ते इथे काढून घेतलेलं आहे. तर बघा त्यानुसार आपण मापकोन TBE अधिक मापकोन TSE बरोबर 360 अंश वजा 220 अंश बरोबर किती येणार आहे 140 अंश एवढं आलेलं आहे. आता पुढील माहितीनुसार देखील आपण पाहू शकतो की 140 अंश आपण काय केलेलं आहे माप काढलेलं आहे. मग दोन मापकोन TBE बघा TBE किती आलेलं आहे 140 अंश एवढा आलेला आहे. मग समभुज चौकोनाचे कोन एकरूप असतात. आता जो तिसरा नियम आहे आपल्याला तो माहित आहे की जो समभुज चौकोन आहे त्याचे सम्मुख कोन जे आहे ते कसे असतात तर एकरूप असतात. म्हणून मापकोन TBA बरोबर 70 अंश आणि मापकोन TBS बरोबर 1/2 गुणिले 70 मग किती येणार आहे तर 35 अंश एवढं आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. म्हणजे TBS ची जी कोन आहे कोन माप आहे ते किती आलेलं आहे ते 35 अंश एवढं आलेलं आहे. मग आता दुसरं जे आहे समभुज चौकोनाचा कर्ण सम्मुख कोन दुभागतो. आपल्याला इथे माहित आहे की समभुज चौकोनाचा जो कर्ण आहे तो सम्मुख कोन काय करतो तर दुभागतो. तो कसा तो इथे आपण या
सूत्रानुसार इथे आपण बघणार आहोत, अभ्यासणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनामध्ये दुभागत असतात. म्हणून त्रिकोण TAS मध्ये मापकोन TAS किती आले आहे तर 90 अंश आहे. मग लांबी TA बरोबर 1/2 आणि लांबी TE बरोबर 1/2. मग गुणिले 24 बरोबर किती तर 12. लांबी AS बरोबर 1/2 आणि लांबी BS बरोबर 1/2 गुणिले 70 बरोबर किती तर 35. आपण इथे 70ला काय केलेलं आहे तर 2ने भागितलेलं आहे. बरोबर किती आलेलं आहे 35 एवढं आलेलं आहे. आता पुढील प्रमाणे देखील आपण काय करणार आहोत तर पायथागोरसच्या प्रमाणानुसार सुद्धा आपल्याला इथे कळून येते की लांबी TS वर्ग बरोबर लांबी TA वर्ग अधिक लांबी AS वर्ग. जे आपण मापे काढून घेतलेले आहे त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपल्याला सूत्रानुसार भरायच्या आहेत. तर बघा 12 वर्ग अधिक 35 वर्ग, 12चा जो वर्ग आहे 144 आहे आणि 35चा 1225 आहे. मग याची जी बेरीज आहे ती 1369 येते. 1369 त्याचं जे वर्गमूळ आहे ते बघा किती आलेलं आहे तर 37 एवढं आलेलं आहे. म्हणजे TS लांबी TS बरोबर किती तर 37. पुढचं देखील एक एक्झाम्पल आहे, त्यानुसार देखील आपण काय करणार आहोत तर काही उदाहरणे जे आहेत ते समजून घेणार आहोत. म्हणजे चौकोनाची जी रचना आहे ती देखील आपण इथे समजून घेणार आहोत. बघा उदाहरण 4 जे आहे ते आपल्याला काय सांगितलेलं आहे, समभुज चौकोन ABCDच्या कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. तर समभुज चौकोनाची बाजू व परिमिती आपल्याला इथे काढायचे आहे. म्हणून दिलेल्या आकृतीनुसार आपण इथे जी कच्ची आकृती आहे ते आपण काढून घेतलेली आहे. बघा हे काय आहे तर एक कच्ची आकृती आहे. कुठली तर चौकोन ABCD. ABCD ही जी कच्ची आकृती आहे जी आपण काढून घेतलेली आहे आणि त्याच्या कर्णाला त्याच्या छेदनबिंदूला आपण O हे नाव दिलेलं आहे. आता दिलेल्या माहितीवरून दिलेल्या सूत्रावरून आपल्याला हे उदाहरण देखील सॉल्व्ह करायचं आहे. मग दिलेली माहिती काय आहे तर लांबी AC बरोबर 12 सेंटीमीटर ते दिलेलंच आहे आणि लांबी BD बरोबर 16 सेंटीमीटर हे देखील दिलेली आहे. म्हणून लांबी OB बरोबर 1/2, लांबी BD बरोबर 8 सेंटीमीटर हे माप दिलेलं आहे. तसेच लांबी OC बरोबर 1/2, लांबी AC बरोबर 6 सेंटीमीटर. मग आपण पाहू शकतो की पुढील जे दिलेलं आहे ते कर्ण परस्परांना दुभागतात. हे आपल्याला माहीत आहे की कर्ण एकमेकांना काय करतात तर दुभागतात. तसेच कोण BOC मध्ये कोण BOC हे किती आहे 90 अंश आहे. कर्ण परस्परांशी काय करतात काटकोन करतात. म्हणून कर्ण किती दिलेला आहे इथे तर कोण BOC हा 90 अंश दिलेला आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमाणानुसार आपण इथे ज्या किमती काढलेल्या आहेत त्या पायथागोरसच्या प्रमाणानुसार सूत्रानुसार आपण त्याच्यामध्ये ह्या दिलेल्या माहितीमध्ये भरणार आहोत. बघा लांबी BC वर्ग बरोबर लांबी OB वर्ग अधिक लांबी OC वर्ग. लांबी BC वर्ग बरोबर याची जी किंमत आहे ती आपण इथे भरायची आहे. 8 वर्ग अधिक याची 6 वर्ग बरोबर BC. लांबी BC वर्ग बरोबर 8 8 64 आणि 6 6 36 बरोबर 64 अधिक 36 बरोबर 100 आणि 100चा जो वर्गमूळ आहे लांबी BC बरोबर 10 सेंटीमीटर हे आपल्याला मिळालेलं आहे. लांबी BC बरोबर किती तर 10 सेंटीमीटर जे आपण काढलेलं आहे. आता पुढील सूत्रानुसार आपल्याला बघायचं आहे की समभुज चौकोनाची जी बाजू आहे ती किती मिळालेली आहे तर समभुज चौकोनाची जी बाजू आहे ती 10 सेंटीमीटर एवढी मिळालेली आहे. मग समभुज चौकोनाची जी परिमिती आहे ती आहे 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर किती तर समभुज चौकोनाची जी परिमिती आहे ती आलेली आहे 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 10 बरोबर 40 सेंटीमीटर. मग समभुज चौकोनाची जी परिमिती आहे ती आलेली आहे 40 सेंटीमीटर. बघूया पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण चौकोनाची रचना आणि त्याचे प्रकार समजून घेणार आहोत. तर बघा उदाहरण 5 दिलेलं आहे आणि एका समभुज चौकोनाच्या एका कोनाचे माप 50 अंश आहे. तर त्याच्या इतर कोणांची आपल्याला मापे काढायची आहे. म्हणून बघा
आपल्याला एक जी आकृती आहे, कच्ची आकृती दिलेल्या मापावरून आपण काढून घेतलेली आहे आणि इथे आपण पाहू शकतो की दिलेल्या माहितीवरून आपण काय केलेले आहे, कच्ची जी आकृती आहे ती इथे काढून घेतलेली आहे. त्यानुसार दिलेली माहिती काय आहे, तर कोन ABC हा 50 अंश आहे. बघा, कोन ABC हा 50 अंश आहे. मग पण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोन ABC बरोबर कोन ADC. जर मापकोन ABC 50 अंश असेल तर मापकोन ADC देखील किती असेल, तर 50 अंश असेल. का? कारण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणून जे ABCचा माप आहे तेच कोन ADCचं देखील काय असणार आहे, माप असणार आहे. म्हणून आपण इथे घेतलेला आहे कोन ABC बरोबर कोन ADC बरोबर 50 अंश. त्या म्हणून हे जे माप आहे ते आपण इथे घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा दाखवलेलं आहे. बघा, चौकोनाच्या चारही कोनांची बेरीज माहिती आहे आपल्याला 360 अंश असते. मग इथे आपण घेतलेलं आहे की कोन ABC अधिक कोन BCD अधिक कोन CDA अधिक कोन DAC बरोबर ह्या सगळ्या चारही कोनांच्या मापाची जी बेरीज आहे ती किती येते, तर ह्या चारही कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश आलेली आहे, जे आपल्याला माहीत आहे. आता तर इथे पाहू शकतो की आता आपण दिलेले जे माप जे कोन आहेत त्यांचे आपण काय भरणार आहोत, मापे भरणार आहोत. मग ABCचं माप आपल्याला माहीत आहे 50 अंश आहे, अधिक BCDचं माहीत नाही आहे, अधिक आपल्याला CDAचं माहीत आहे 50 अंश. कोन DACचं आपल्याला काढायचं आहे बरोबर 360 अंश. म्हणजे दोन कोनांचं माप आपल्याला माहीत आहे, दोन कोनांचं आपल्याला माहीत नाही आहे. पण चारही कोनांची जे बेरीज आहे ते मिळून किती होते, 360 अंश होते. म्हणून पहा, आपण सूत्रामध्ये काय केलेलं आहे की त्या किमती भरलेल्या आहेत. मग इथे आपण पाहू शकतो की कोन BCD अधिक कोन DAC बरोबर 360 अंश वजा 100. 50 किती होतात, तर 100 अंश होतात. मग आपण ते काय केलेलं आहे, 100 अंश हे लिहिलेलं आहे. मग इथे आपण पाहू शकतो की आपल्याला ज्या किमती आहेत त्या इथे आपल्याला मिळालेल्या आहेत. तर बघा, दोन कंसामध्ये कोन BCD बरोबर 260 अंश. आपण इथे काय केलेलं आहे, 360 मधून 100 वजा केलेले आहे बरोबर 260 आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून समभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, एकरूप असतात. जर आपल्याला इथे BCDचे माप जे आहे 260 अंश मिळालेले आहे, मग कोन BCD बरोबर 130 अंश आणि कोन CDA बरोबर 50 अंश आणि DAC बरोबर किती, 130 अंश. असं आपल्याला इथे काय मिळालेले आहेत, तर मापे मिळालेली आहेत. तर इथे आपण पाहू शकतो की सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेख AB आणि रेख BC परस्परांशी कोणत्याही मापाचा कोन करणारे रेषाखंड आपल्याला इथे काढायचा आहे, जो आपण इथे काढून घेतलेला आहे. बघा, हा जो आहे ABCD हा चौकोन आपण इथे काढून घेतलेला आहे आणि यामध्ये जो कोन आहे तो रेषाखंड जो आहे तो आपण इथे काढलेला आहे, जेणेकरून रेख AB आणि रेख BC जी आहे ती परस्परांना काय करते, तर जी परस्परांना एका रेषेमध्ये छेदते. मग पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण हे स्पष्ट करणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की रेषा बाहेरील बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा आपल्याला काढायची आहे. म्हणून ही रचना आपण केलेली आहे. त्याचा उपयोग करून बिंदू C मधून रेख AB ला समांतर रेषा आपण काढलेली आहे. तसेच बिंदू A मधून रेख BC ला समांतर रेषा देखील आपण काढलेली आहे आणि त्याच्या छेदन बिंदूला आपण नाव दिलेलं आहे D. बघा, त्याचा जो छेदन बिंदू आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे इथे D, जे आपण इथे पाहू शकतो. आता याद्वारेच आपण काय करणार आहोत, दिलेल्या माहितीनुसारच आपण पुढचे देखील जे उदाहरणं आहेत ते देखील आपण समजून घेणार आहोत. तर बघा, आपल्याला समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणारे आंतरकोन हे कसे असतात, परस्पर पूरक असतात. हे इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणारे आंतरकोन हे कसे असतात, परस्पर पूरक असतात. जसे की मापकोन A अधिक मापकोन B बरोबर किती, तर 180 अंश.
त्यानंतर इथे मापकोन बी अधिक मापकोन सी बरोबर किती, तर 180 अंश. या सगळ्यांचं जे माप आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. 90 अंश म्हणजेच किती होत आहे की 360 अंश होत आहे. म्हणून इथे आपण पाहू शकतो मापकोन डी अधिक मापकोन ए बरोबर 180 अंश. आणि तर पहा मुलांनो, इथे आपण काय केलेलं आहे, कर्ण ABCD चौकोन ABCDचा कर्ण काढलेला आहे आणि त्या कर्णाला नाव दिलेलं आहे आपण टी. आता इथे चौकोनाच्या सम्मुख कोनाचे मापे आपल्याला मोजायचे आहे आणि दुसरं जे आहे ते आपल्याला सम्मुख बाजूंच्या जोड्यांची जी लांबी आहे ती देखील मोजायची आहे. कर्णाची लांबी मोजायची आहे आणि बिंदू टी मुळे झालेल्या प्रत्येक कर्णाच्या भागांची जी लांबी आहे ती देखील आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे. बघा, चौकोनाचे पुढील गुणधर्म जे आहेत ते देखील आपण अभ्यासणार आहोत. बघा, चौकोनाचे गुणधर्म आहे ते कुठले आहे, तर लगतच्या कोनांच्या जोड्या परस्पर पूरक असतात. चौकोनाचा जो पहिला गुणधर्म आहे तो आहे की लगतच्या कोनाच्या जोड्या परस्पर पूरक असतात. सम्मुख कोनांची मापे समान असतात, म्हणजे सम्मुख कोन एकरूप असतात, हे आपल्याला माहीत आहे. सम्मुख भुजा समान लांबीच्या म्हणजेच कशा असतात, तर सम्मुख भुजा हे एकरूप असतात आणि कर्ण एकमेकांना दुभागतात, हे देखील आपण माहिती मिळवलेली आहे. आता समलंब जो चौकोन आहे तो आपण इथे अभ्यासणार आहोत. कुठला लंब, तर समलंब चौकोन. म्हणजेच कुठला, तर ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू, आता ही देखील व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे की ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असते त्या चौकोनाला काय म्हणतात, तर समलंब चौकोन असे म्हणतात. पहा मुलांना, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी काय असते, तर समांतर असते, त्या चौकोनाला समलंब चौकोन असे म्हटले जाते, जे आपण कच्च्या आकृतीच्या सहाय्याने इथे दाखवलेलं आहे. जो चौकोन आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. आता आपण इथे बघू शकतो की आकृतीमधील चौकोन WXYZ हा जो आहे तो समलंब चौकोन आहे. इथे जे आपण आकृती काढून घेतलेली आहे ती कशाची आहे, तर समलंब चौकोनाची आहे. मग समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार आपण काय करणार आहोत, तर मापकोन W अधिक मापकोन X बरोबर 180 अंश आणि मापकोन Y अधिक मापकोन Z बरोबर किती, 180 अंश. म्हणजे याचे जे माप आहे ते किती आहे, तर 180 अंश 180 अंश एवढे आहे. मग समलंब चौकोनात लगतच्या कोनांच्या 4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक असतात. समलंब चौकोनामध्ये काय असतात, तर लगतच्या कोनांच्या ज्या 2 जोड्या आहेत त्या कशा असतात, तर त्या एकमेकांशी पूरक अशा असतात. इथे आपण पाहू शकतो की समलंब चौकोनाच्या लगतच्या कोनांच्या ज्या 2 जोड्या आहेत त्या परस्पर पूरक असताना आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येत आहे. मुलांना, इथे आपण पाहू शकतो की आकृतीमधील चौकोन ABCD हा जो चौकोन ABCD आहे तो चौकोन कसा आहे, तर AC हा त्याचा काय आहे, कर्ण आहे. मग ज्याचा कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंबदुभाजक असतो अशा चौकोनाला काय म्हणतात, पतंग म्हणतात. आता बघा, हा जो चौकोन आपल्याला दिसत आहे तो एका पतंगासारखा आपल्याला इथे दिसत आहे. पतंग या चौकोनाच्या प्रकारात किती गुणधर्म असतात, 2 गुणधर्म असतात. ते कुठले, बघा, लगतच्या बाजूच्या 2 जोड्या एकरूप असतात आणि दुसरा गुणधर्म आहे सम्मुख कोनांची एक जोडी ही कशी असते, एकरूप असते. म्हणजेच रेख AB आपण इथे बघू शकतो, रेख AB आणि रेख CB, रेख AD आणि एकरूप रेख CD ह्या कशा आहेत, तर एकरूप आहेत. हे कसलं चिन्ह आहे, तर एकरूपतेचं चिन्ह आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजेच आपल्याला इथे चौकोनाचे जे गुणधर्म आहे ते आपण इथे अभ्यासलेलं आहे की लगतच्या बाजूच्या 2 जोड्या कशा असतात, एकरूप असतात आणि सम्मुख कोनांची जी एक जोडी आहे ती देखील कशी असते, एकरूप असते. इथे आपल्याला दिलेलं आहे की रेख AB एकरूप रेख CB आणि रेख AD एकरूप रेख CD हे आपण अभ्यासलेलं आहे. आता पुढील काही उदाहरणाद्वारे सुद्धा आपण काय करणार आहोत, तर चौकोनाची रचना आणि त्याचे प्रकार इथे आपण समजून घेणार आहोत. तर जे पहिलं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते बघा काय दिलेलं आहे की एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांचे माप जे आहे ते 5x - 7 अंश आणि 4x + 25 अंश आहे. तर त्या कोनांची मापे आपल्याला काढायची आहे. ते आपण पाहू शकतो की आपल्याला काही माहिती इथे दिलेली आहे, काही मापं आपल्याला दिलेली आहेत. मग त्यानुसार आपल्याला कोनांची जी मापे आहेत ती इथे आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा,
आपण ते इथे काढलेली आहे. पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो की समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन कसे असतात, पूरक असतात. म्हणून पहा, कंसामध्ये 5x वजा 7 अधिक कंसामध्ये 4x अधिक 25 बरोबर 180 अंश दिलेल्या माहितीवरून आपण हे घेतलेलं आहे. मग 9x अधिक 18 बरोबर 180. 9x बरोबर 180 वजा 18 बरोबर 162. मग x बरोबर त्याचा वर्गमूळ किती आहे, 18. मग एका कोनाचे माप बरोबर कंसामध्ये 5x वजा 7 अंश गुणिले 5 गुणिले 18 वजा 7 बरोबर किती, तर 90 वजा 7, 90 मधून 7 गेले 83 अंश. मग दुसऱ्या कोणाचे जे माप आहे ते आहे कंसामध्ये 4x अधिक 25 अंश बरोबर 4 गुणिले 18 अधिक 25 72 अधिक 25 बरोबर 97 अंश. हे आपल्याला त्याचं माप मिळालेलं आहे. आता जे दुसरे उदाहरण आहे ते देखील आपण इथे पाहू शकतो की सोबतच्या आकृतीत चौकोन PQRS समांतरभुज आहे, त्याच्या कर्णाचा छेदनबिंदू किती काय आहे, तर T. आकृतीच्या आधारे आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. आता जे प्रश्न आहे, ही जी आकृती आहे, या आकृतीमध्ये हे काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते आपल्याला इथे द्यायची आहेत. बघा, जर लांबी PS बरोबर 5.4 सेंटीमीटर तर लांबी QR बरोबर किती. आता QRची लांबी आपल्याला इथे सांगायची आहे. मग QRची जी लांबी आहे ते आपण इथे सांगणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो की समांतरभुज चौकोन PQRS मध्ये लांबी QR बरोबर लांबी PS किती दिलेली आहे, तर 5.4 सेंटीमीटर. मग हे काय आहे, तर सम्मुख बाजू कशा असतात, एकरूप असतात. म्हणून इथे लांबी QS बरोबर 2 गुणिले लांबी TS बरोबर 2 गुणिले 3.5 बरोबर किती आलेले आहे, तर 7 सेंटीमीटर एवढे आलेले आहे. जे तिसरं आपलं उत्तर आहे ते देखील आपण इथे करून घेतलेलं आहे. तर तिसरं जे आपलं उत्तर आहे ते आपण इथे बघू शकतो की मापकोन QPS बरोबर मापकोन QRS किती, 118 अंश आहे. म्हणजे समूह कोन कसे असतात, एकरूप असतात. मग मापकोन RPQ बरोबर मापकोन SRP बरोबर किती, 72 अंश. उत्क्रम कोन कसे असतात, तर एकरूप असतात. म्हणून दिलेल्या मापावरून आपण काय केलेलं आहे, प्रश्नांची उत्तरे जे आहे ती काढलेली आहेत. आता आपण पाहू शकतो की जे तिसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे करून घेतलेलं आहे. पहा मुलांना, आपलं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा, चौकोन CWPR च्या क्रमागत कोणाच्या मापाचे गुणधर्म हे कसे आहेत, तर 7:9 आहे आणि 3:5 आहे. तर आपल्याला सांगायचं आहे की त्या चौकोनाच्या कोनांची मापे काढा आणि चौकोनाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. म्हणून समजा मापकोन C, मापकोन W, मापकोन P, मापकोन R हे कसे आहेत, तर 7:9, 3:5 असे आहे. मग मापकोन C, मापकोन W, मापकोन P आणि मापकोन R चे अनुक्रमे आपण काय करणार आहोत, तर 7x, 9x, 3x आणि 5x बरोबर सर्व कोणांच्या मापाची बेरीज किती आहे, तर 360 अंश आहे. म्हणून 360 अंश. मग यांची बेरीज आपण केलेली आहे, 24x आलेला आहे बरोबर 360 अंश. 24ला आपण 360ला आपण 24ने भागितलेलं आहे. किती भागाकार आलेला आहे, तर 15 आलेला आहे. म्हणून मापकोन C बरोबर 7 गुणिले 15 म्हणजेच 15×7 105. मापकोन W बरोबर 15×9 किती आलेला आहे, 135 आलेला आहे. मग इथे आपण बघू शकतो की मापकोन C बरोबर 105 आलेला आहे, मापकोन W बरोबर 135 आलेला आहे आणि मापकोन P बरोबर 45 आलेला आहे. 15×3 45. मग मापकोन R बरोबर 15×5 75 अंश. मापकोन R बरोबर आलेला आहे. आणि इथे आपण बघू शकतो मापकोन C अधिक मापकोन R बरोबर 105 अंश अधिक 75 अंश बरोबर किती, तर 180 अंश. एवढं आपले जे माप आहेत ते दिलेल्या कोनाचे आलेले आहे. पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करू शकतो, तर काही उदाहरणं आपण इथे समजून घेऊ शकतो. तर पहा मुलांनो, इथे आपण पाहू शकतो की बाजू जी CR आहे ही WQ ला कशी आहे, समांतर नाही. म्हणून
CWPRच्या सम्मुख बाजूची एकच जोडी कशी आहे, समांतर आहे. त्यामुळे CWPR हा काय आहे, समलंब चौकोन आहे. तर मग पहा मुलांनो, जे चौथं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे आपल्याला इथे दिलेली आहे. ती आहे कंसामध्ये 3x - 2 अंश आणि 50 - x अंश अशी मापे आपल्याला दिलेली आहे. मग चौकोनाच्या प्रत्येक कोनाचं आपल्याला माप काढायचं आहे. म्हणून समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन कसे असतात, तर एकरूप असतात. जे कच्च्या आकृतीमध्ये आपण काय केलेलं आहे, ती जी दिलेल्या माहितीनुसार आपण किमती भरलेल्या आहे. म्हणून 3x - 2 बरोबर 50 - x, म्हणून 3x + x बरोबर 50 + 2 बरोबर 4x 52. मग 52ला 4ने भागितलं आपण, मग x बरोबर 13. मग एका कोणाचे माप 3x - 2 बरोबर 3 × 13 2 बरोबर किती आलेलं आहे, तर 37 अंश आलेलं आहे. मग सम्मुख कोन सुद्धा कसा आहे, तर 37 अंशाचा होणार आहे. सम्मुख कोन हा सुद्धा कशाचा झालेला आहे, तर 37 अंशाचा झालेला आहे. मग समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोन कसे असतात, तर ते पूरक असतात. म्हणून लगतचा कोन आपल्याला काय म्हणायचा आहे, x म्हणायचा आहे. म्हणून 37 अंश अधिक x बरोबर 180 अंश. मग x बरोबर 180 - 37 किती राहिलेला आहे, तर x बरोबर 143. मग मापकोन x चा सम्मुख कोन ही किती असणार आहे, तर 143 अंश एवढा कोन असणार आहे. आपण इथे पाहू शकतो की दिलेल्या समांतरभुज चौकोनाचे कोन हे अनुक्रमे कशा आहेत, तर 37 अंश 143 अंश 37 अंश 143 अंश एवढे काय असतील, तर दिलेले जे कोन आहे त्याचे मापे असते. आता जे पाचवे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत की शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते आपल्याला द्यायची आहे. ही आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीवरून आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. तर पहा मुलांना, आपलं जे पाचवं एक्झाम्पल आहे ते आपल्याला विचारलेलं आहे की शेजारील जी आकृती आहे ही आकृती आपल्याला पाहायची आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे जी आहे ते देखील आपण इथे घेतलेली आहे. बघा, जर लांबी WZ बरोबर 4.5 सेंटीमीटर, तर लांबी XY बरोबर किती आहे, 4.5 सेंटीमीटर. हे काय आहे, तर सम्मुख बाजू एकरूप आहेत. यांच्या सम्मुख बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. मग दुसरं विचारलेलं आहे, जर लांबी YZ बरोबर 8.2 सेंटीमीटर, तर लांबी XW हे किती आहे, 8.2 सेंटीमीटर. ह्या काय आहेत, तर सम्मुख बाजू एकरूप आहेत. या दोघांच्या ज्या सम्मुख बाजू आहेत त्या कशा आहेत, एकरूप आहेत. मग जर लांबी OX बरोबर 2.5 सेंटीमीटर, तर लांबी OZ बरोबर 2.5 सेंटीमीटर. ह्या आहेत कर्ण परस्परांना दुभागतात. ह्या कशा करतात, तर ज्या कर्ण आहेत ते एकमेकांना काय करतात, परस्परांमध्ये दुभागतात. मग जर लांबी WO 3.3 सेंटीमीटर, तर लांबी WY 6.6 सेंटीमीटर. ह्या बघा काय आहेत, कर्ण परस्परांना काय करतात, आपापसामध्ये दुभागत आहेत. मग जर मापकोन WZY बरोबर 120 अंश, तर मापकोन WXY बरोबर 120 अंश. हे काय आहेत, तर सम्मुख कोन आहे. कुठले कोन आहेत हे, तर हे जे कोन आहेत, कोन WZY 120 अंश आणि मापकोन WXY हे 120 अंश हे सम्मुख कोन आहेत. मग मापकोन XWZ बरोबर किती, तर 60 अंश. हे एकमेकांना कसे आहेत, तर हे जे तीन कोन आहेत ते एकमेकांना पूरक कोन आहेत. पहा मुलांनो, या प्रकरणामध्ये आपण काय काय शिकलेलो आहोत, तर या प्रकरणामध्ये आपण चौकोनाचे गुणधर्म, चौकोनाची रचना आणि चौकोनाचे प्रकार हे आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तर पहा मुलांनो, चौकोनाची रचना व त्याचे प्रकार याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण काय करणार आहोत, तर हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार.